नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा ट्रॅक करणार आहे आता 4 तारखेच्या मार्केटसाठी. कारण आता मंथ एंड आणि काही सुट्ट्यांमुळे आता मार्केट डायरेक्ट 4 तारखेला ओपन होईल. तर इन बिटवीन तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आजचा डेटा कसा आलाय ते आपण बघणार आहे. त्याच्या आधी काल जे व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं, परवापासून मी एकदम कंटिन्यूअस तुम्हाला सांगत आलोय, की मित्रांनो, हे जे मोठे लोकं असतात ना, यांचं मोटिव्ह जे आहे ते आपल्याला समजणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि मोटिव्ह जे आहे ते एकदम क्लिअर आणि क्रिस्टल क्लिअर ते आपल्याला डेटावरती बघायला मिळतं, की यांना करायचंय काय? ओके. आता बघा, ज्यावेळी एक्सपायरी होती त्याच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं, की डेटा इमॅच्युअर आहे. जी पण अपसाईड मिळेल, ती तुम्हाला सेलसाठी अपॉर्च्युनिटी म्हणून घ्यायची. मार्केट 24,320 पासून, ओके, एक्झॅक्ट टॉप लक्षात घ्या. 320 पासून कुठपर्यंत आले? सरळ सरळ 23,800 च्या लेवलपर्यंत त्या ठिकाणी बघायला मिळालं. तर हे काय आहे मित्रांनो? हे क्लिअर कट मॅनिप्युलेशन आहे. हे मोठे लोक लुटायचा कार्यक्रम आहे आणि हे कंटिन्युअस रोज दिवस रात्र करतच असतात. ओके. एवढ्या मोठ्या संख्येने रिटेलर असून सुद्धा तो त्यांना काउंटर करू शकत नाही आणि तो शोधायला जातो सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता बघा, बऱ्याच दिवसांपासून मार्केट हे 24,000ची एक सायकॉलॉजिकल लेवल घेऊन चाललंय. आता जिथपर्यंत रिटेलरचा कॉन्फिडन्स या लेवलला येतोय ना, तोपर्यंत हे लोकं वरती खाली खेळवत राहतील आणि मोठ्या क्वांटिटीजमध्ये रिटेलरला लुटत राहतील. तर आत्ताही सुद्धा हा तुम्हाला वाटेल, की आता मार्केट झालंय 24,000 च्या आसपास क्लोज, कदाचित फ्युचर्सवरती वरती दाखवेल. तर 24,000 ही एकदम मेजर सस्टेनेबल मुवमेंट आहे आणि पुढे जाऊन होईल काय? SGX दाखवेल पॉझिटिव्ह. मी 4 दिवस आधी व्हिडिओ बनवतोय, लक्षात ठेवा. 4 दिवस आधी व्हिडिओ बनवतोय. डेटाचा इम्पोर्टन्स लक्षात घ्या. इन बिटवीन जे व्हायचंय ते होऊ द्या. डाऊ पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, काही घेणं देणं नाही आपल्याला. इथे तुम्हाला दिसतंय पॉझिटिव्ह, राईट? 91 पॉइंट पॉझिटिव्ह. रिटेलरची सायकॉलॉजी लक्षात घ्या आणि मोठ्या प्लेअरची सायकॉलॉजी लक्षात घ्या. आता ह्या लोकांनी पोझिशन्स घेऊन गेलेले आहेत निगेटिव्ह. इथे निफ्टीवरती दिसतंय तुम्हाला 24,000चा सपोर्ट किंवा एक इम्पॉर्टंट लेवल आणि SGX पॉझिटिव्ह दिसत असताना मार्केट कदाचित होईल गॅप अप इन बिटवीन 4 तारखेला असं समजा. ठीक आहे. 4 तारखेला ज्यावेळी गॅप अप होईल, त्यावेळी रिटेलरचा भरोसा आता नेक्स्ट लेवल डायरेक्ट आसमानात, की आता मार्केट सस्टेन केलं 24,000ची लेवल. पण मित्रांनो, हा असेल एक मोठा ट्रॅप. ओके. तो तुम्हाला व्हिजिबल होईल डेटावरती. बघा, मार्केटमध्ये ऑलमोस्ट 10 लाखाच्या पोझिशन्स घेऊन चाललेलं आहे रिटेलर. पॉझिटिव्ह पोझिशन्स घेऊन चाललेलं आहे. ठीक आहे. 24,000चा सपोर्ट सुद्धा आहे. SGX पॉझिटिव्ह आहे. मार्केटवरती दिसेल. ठीक आहे. पण मोठे प्लेयर हा एक अपॉर्च्युनिटी घेऊन पुढचे 2 दिवस अशा पद्धतीचे सेलिंग करतील आणि नेक्स्ट लेवल तबाही त्या ठिकाणी बघायला मिळू शकते. तर अशा हिशोबाचं हे गणित आहे. आजचा डेटा कसा आलाय? आज सुद्धा मार्केटमध्ये एकदम गॅप डाऊन ओपन झालं आणि कंटिन्यूअस ऑलमोस्ट 350 पॉईंटपर्यंत ते खाली गेलं. तर हे डेटाने ऑलरेडी सांगितलं होतं. क्लिअर कट मी त्या ठिकाणी मोठ्या अक्षरांमध्ये निगेटिव्ह लाल अक्षरात त्या ठिकाणी दिलं होतं. ठीक आहे. तर एफ-आयचा डेटा जो आलाय तो आता आलाय 7,64,000च्या पोझिशन्स वाढून आलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं, की अशा वेळी मोठे प्लेयर जे आहेत ते फार ॲग्रेसिव्ह होत नाही आणि जे ऑलरेडी कॅरी पोझिशन्स आहेत त्याच्यातच ते हे करतात. डेटा मॅच्युअर होत जातो. आता मॅच्युरिटी अजून उद्या 1 दिवस होता, पण आता तो सुट्टी आहे. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता सोमवार आणि मंगळवार बघणं फार इम्पॉर्टंट आहे. कशा पद्धतीने ते मोठे प्लेयर्स वरती लटकावतायत. ओके. तर प्रॉप डेस्कने सुद्धा बऱ्यापैकी निगेटिव्ह पोझिशन्स घेऊन गेलेल्या आहेत. तर हे ऑलरेडी मार्केटला माहीत असतं का? मोठ्या प्लेयरला काहीतरी कुणकुण असते का? आणि मग जाऊन ते पोझिशन बनवतात. कारण येस, ते ऑलरेडी काहीतरी एक ॲनालिसिस असं काहीतरी एक गोष्ट घेऊन चालतात, की जी त्यांना माहिती आहे. कदाचित ते आपल्याला माहीत नाही आणि ती आपल्याला डेटावरती माहीत पडते. ओके. तर बघा, ऑलरेडी मी तुम्हाला ऑन करत आलेलो आहे. ठीक आहे. मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर बघा. मी मार्केट ज्यावेळी 24,300-200 वर होतं आधीचं, त्याच वेळी मी तुम्हाला ऑन केलं, की मार्केटमध्ये निगेटिव्हिटी आहे आणि आता आपल्याला घेऊन जायचंय शॉर्ट पोझिशन्स किंवा ॲटलीस्ट लाँग टाळायच्यात. ओके. एवढं तर करू शकता, लाँग टाळू शकता. तरी खूप प्रमाणात तुमच्या बेनिफिट त्या ठिकाणी होऊ शकतो. रॉंग डायरेक्शनला जाण्यापासून वाचू शकता. अशा पद्धतीचा हा डेटा आहे मित्रांनो.
ठीक आहे. तर हे होतच आहे. हे डेटाचं सोडून द्या. हे तुम्ही आता बरेच दिवसांपासून ऑब्झर्व्ह करताय. हा डेटा जर कोणी अदर जर डे टू डे ॲनलाईज करायचं म्हटलं आणि या मार्केटचा काही व्ह्यू द्यायचा म्हटला, तर कदाचित ते त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी काय ॲन्सर द्यायचं, कशा पद्धतीने टॅकल करायचं, की तेच काही सांगतायत आणि होते अपोझिट किंवा सपोर्ट रेझिस्टन्स किती दिवस टॅकल करायचं, तर ते डे टू डे त्या अपडेट्स देऊ शकत नाहीत. मी ते अपडेट्स देतोय. मी ती हिंमत दाखवतोय. डेटा आपल्याला तो सपोर्ट करतोय आणि त्या हिशोबाने मी तुम्हाला हे देण्याचा प्रयत्न करतोय. ओके. तर मित्रांनो, हे फार इम्पोर्टंट आहे. हे डेटा शिकवण्याचे लोकं 15-15, 18-18 हजार रुपये घेतात 3 दिवसांचे. मी ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डेटा शिकवतोय. रोज तुम्हाला तो अपडेट करतोय. एवढा वेळ देतोय आणि ह्या डेटाचा जो इम्पोर्टन्स आहे तो तुम्ही लक्षात घ्या. तुमचे जे पण सेटअप आहे त्याला हा डेटा कंबाईन करा. तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील. त्याच्याही पुढे ऑप्शनमध्ये कॉल पुट आणि ह्या गोष्टी करण्यापेक्षा अशा काही गोष्टी ज्या मी इंट्राडेमध्ये शिकवतोय. ठीक आहे. इंट्राडेमधल्या गोष्टी समजून घ्या. कालचा ट्रेड पण सांगितला होता मी. आजचा ट्रेड तुम्हाला सांगतोय. आपण एक शॉर्ट पोझिशन्स बिल्ड केली होती आणि एक्झॅक्ट लेव्हलला त्या लेव्हलपासून पुन्हा अपसाईड आपल्याला दिसली नाही आणि एकदम क्लिअर कट ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळालं. ठीक आहे. ते असं का होतं? असं का होतं? मोठ्या लोकांचा हा काही गेम असतो का? 100% मोठ्या लोकांचा गेम असतो. ह्या लेव्हलला 70,030च्या लेव्हलला आपण त्या ठिकाणी शॉर्ट पोझिशन्स ॲड केली सकाळी. आणि तुम्ही ही जर्नी बघू शकता कशा पद्धतीची ही जर्नी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे. तर हे मी नाही, पार्टिसिपंट पण ॲज इट इज पकडतात. एकदम डॉट लेव्हलला त्याच प्राईजला त्या ठिकाणी शॉर्ट ॲड करण्याचा प्रयत्न करतात. हे का होतं? हे होतं एका थॉट प्रोसेसमुळं आणि ही थॉट प्रोसेस मी देण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्हाला माझं आव्हान आहे, हा जो उद्याचा दिवस आहे, उद्या जो कामगार दिवस आहे, हा आपण अजूनही पुढची वर्ष कामगार दिवसच म्हणून साजरा करणार आहोत, की काही स्किल शिकणार आहोत? ओके. एकच क्वेश्चन आहे तुमच्यासाठी आणि जर तुमचं उत्तर असेल, "नाही, मला हा कामगार दिवस नाही साजरा करायचा," तर त्यासाठी तुम्हाला जायचंय प्ले स्टोअरवरती. प्ले स्टोअरवरती एक ॲप दिलेलं आहे. ठीक आहे. आपलं ॲप आहे. त्या ॲपवरती मी एक फ्री कंटेंटमध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे. 1.5 तासाचा व्हिडिओ मित्रांनो. त्याच्यात असे सिक्रेट्स आहेत, की जे तुमची लाईफ चेंज करू शकतात. इथपर्यंत जबरदस्त सिक्रेट त्या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केला. मी आवाहन करतो ॲटलीस्ट 1.5 तास देण्याचा प्रयत्न करा. तो व्हिडिओ पूर्ण पहा. ॲपवरती व्हिडिओ दिलेला आहे. ठीक आहे. तर अशा हिशोबाचं लर्निंग फ्री ऑफ कॉस्ट मी देत असतोय. ते जाऊन चेकआउट करा आणि ही जर्नी आपल्याला जर पुढे न्यायची असेल तर नक्की जॉइन करायला विसरू नका. ठीक आहे. ते ॲप डाउनलोड करा, तिथे जॉइन करा. ठीक आहे. तर अशा हिशोबाचं आहे. अजूनही डेटा निगेटिव्ह आहे मित्रांनो. डेटा जो आहे तो अजूनही निगेटिव्ह आहे आणि हा डेटा आपल्याला काही इन्साईट्स देत असतो. आपल्याला चुकीच्या डायरेक्शनपासून वाचू शकतो. तर 4 दिवस आधीच व्हिडिओ बनवतोय. डेटा कंप्लीट निगेटिव्ह आहे. ठीक आहे. जी पण अपसाईड येईल ती सेलसाठीच असेल अशा हिशोबाचा हा डेटा आहे. राईट. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. थँक यू.